शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उद्या कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन, राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा। शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी उद्या पुणे विद्यापीठ येथे आंदोलन करणार असल्याची माहिती पक्षाचे अभिजित दिपके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा देत सांगितले की शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला नाही तर देशभर तीव्र आंदोलन छेडले जाईल। या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात पुण्यातून होत आहे। अभिजित दिपके म्हणाले, एका व्यक्तीचा आवाज दाबता येऊ शकतो, मात्र लाखो लोकांचा आवाज दाबता येत नाही। शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आता देशव्यापी आंदोलन उभारले जाणार असून त्याची सुरुवात पुण्यातून होत आहे। उद्याचे आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला असून शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आला। ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? जनता नागरिक नाही, नागरिक आहेत पण कुठेतरी इतर संघटनांशी असू द्या ना। तर ते एकरूप कसे होणार? नाही, मी तर म्हणतो भाजपचे लोक आले पाहिजे। भाजपच्या त्यांची लेकर सीबीएसई नीटची परीक्षा देत असते, त्यांनी आलं पाहिजे। आम्ही असं म्हटलं की काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्यामध्ये गोपाला आग लागलेली होती, सरकारचे लोक याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय होणार नाही, म्हणजे थेट शिक्षण मंत्र्याचा सहभाग आहे ना नीट पेपर फुटी प्रकरणी? मी अजून किती वेळ बोलू यापेक्षा। सीबीआय कडे तुम्ही काही माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोण आहे याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलायचं? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल। तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली का आतापर्यंत सीबीआय कडे? कारण तुम्ही जी भूमिका मांडताय ज्या आक्रमक पद्धतीने त्या पद्धतीने विरोधी पक्षाने पण मांडलं पाहिजे। मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय, पण मीडियाने आपल्यासोबत म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाहीये? तुमचं मानतोय तर त्यांचं काय म्हणणं? मुलं आहेत, ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? जनता नागरिक नाही, नागरिक आहेत पण कुठेतरी इतर संघटनांशी असू द्या ना। तर ते एकरूप कसे होणार? नाही, मी तर म्हणतो भाजपचे लोक आले पाहिजे। भाजपच्या परीक्षा देत असते ना, त्यांची लेकर सीबीएसई नीटची परीक्षा देत असते, त्यांनी आलं पाहिजे। आम्ही असं म्हटलं की काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्र्यामध्ये गोपाला आग लागलेली होती, सरकारचे लोक याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय होणार नाही, म्हणजे थेट शिक्षण मंत्र्याचा सहभाग आहे ना नीट पेपर फुटी प्रकरणी? मी अजून किती वेळ बोलू यापेक्षा। सीबीआय कडे तुम्ही काही माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोण आहे याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलायचं? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल। तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली का आतापर्यंत सीबीआय कडे? कारण तुम्ही जी भूमिका मांडताय ज्या आक्रमक पद्धतीने त्या पद्धतीने विरोधी पक्षाने पण मांडलं पाहिजे। मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय, पण मीडियाने आपल्यासोबत म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाहीये? तुमचं मानतोय तर त्यांचं काय म्हणणं? रोल चालू नमस्कार सगळ्यांना। पहिले मराठीमध्ये करू आपण, नंतर हिंदीमध्ये करू। तर 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं, दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते कॉक्रोच जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी। याच्यावर एक गोष्ट तर सिद्ध झालेली आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये। नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचा फ्युचर अफेक्ट झालेला आहे। असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेलं तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाही। त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे, कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं। देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांनाच त्यांचा जीव द्यावा लागलाय। कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे। तर याची जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे। राजीनामा जर नाही झाला तर आम्ही
देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट्स आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होते तुमच्यामुळं, सगळं वाटून होऊ लागलं स्टुडंटचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट्स ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले. कोण जिम्मेदारी घेणार याची आणि कधीपर्यंत असं चाललं आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्याच जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद. तो रोगराई पसरवणारा कीटक समजला जातो. त्याच्याकडे केळसवाड्या नजरेनं बघितलं जातं. तुमच्या पार्टीला गांभीर्याने का घ्यावं जनतेने? झुरळ कुठं असतात सर? गटारात, घाणीत. खाणी बरोबर. नक्की. तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झालंय, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत. कुठे ना कुठे हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. पण आजच घाण सिस्टीम खराब झाली का? देशाची सिस्टीम आजच खराब झाली का आपली? हा देशाची सिस्टीम आत्ताच खराब झाली का? नाही, आताच खराब नाही झाली. झुरळ आत्ताच का बाहेर आली? आता ते ट्रिगर कोण होतं ज्यांनी ही शब्द वापरले, आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. अभिजीत, सुप्रीम कोर्ट के फॉर्मर जज मार्कंडे कार्जू ने सीजेपी समर्थकों को छोड़ने को बोला, तो बोला इसकी तरफ पार्टी ज्वाइन कर लो. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए. सर कल कितना सपोर्ट मिलेगा? कल कितना सपोर्ट मिलेगा? कल जंतर मंतर से ज्यादा राजनीति में आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव के पहले कांग्रेस जनता पार्टी देखने को मिलेगी. सर मैं कह रहा हूँ 15 ही दिन हुए हम लोगों को शुरू करके. सर ये सोशल मीडिया तक ही सीमित रहेगा? हाँ? पार्टी जो है नहीं, सोशल मीडिया तक तो सीमित नहीं रहेगा सर. आपने बोला कि ये मूवमेंट है, पर कुछ लोग बोल रहे हैं कि सोशल मीडिया ट्रेंड है, 15 दिन महिला आसपास बंद होता है. इसके ऊपर आप क्या बोलेंगे? 15 दिन हो गए जंतर मंतर पर आ गए हम. ट्रेंड तो का रहा पार्टी काढली त्यामुळे वाटलं होतं का की एवढा मोठा सर खरं सांगायला तुम्ही काहीच प्लॅन करून केलं नव्हतं. मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आला तर एखादं हँडल करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर. दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते. मग कुठं ना कुठं मला असं वाटलं हे काय झालं आता. भीती वाटत होती काय फॉलोअर वाढत होती? नाही, भीती नव्हती वाटत. मी समजायचा प्रयत्न करत होते की काय चालू आहे, कशामुळे होतंय असं. त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला. त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती ती, कोणी रिसर्च मध्ये जायचं प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं. तर ते लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्सवर गिव्हअप करून टाकलं. एवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एकदम त्यांच्या एक्सपेक्टेशन संपल्या त्यांच्या. पारस मुथा यांचा रिपोर्ट.